आज या कल्याण डोंबिवलीच्या ग्रामीणच्या वर्ल्ड कपमध्ये ज्यांनी ॲज अ कॉमेंटेटर आपलं योगदान दिलं त्याबद्दल जय हनुमान क्रीडा मंडळ निर्जा यांच्या वतीनं आपलं मनापासून आभार. ओव्यात मैदानाच्या आतमध्ये आगासन आणि त्यांच्या अगेन्स्ट अडवली. तिसऱ्या दिवसाचा अंतिम सामना. दोन्ही संघांना लाडक्या प्रेक्षकांकडून उपस्थित मान्यवरांकडून लाख लाख शुभेच्छा. व्हेरी फर्स्ट बॉल कव्हर्सला चालला, फिल्डर येतोय, 9 सेकंडला थ्रो, लाऊड शॉट. जाऊयात आपण टीव्ही अंपायरकडे. फिल्डिंग सजून घ्या, वेळ जास्त नाही आपल्याकडे. टीव्ही अंपायर सध्या चेक करतात. विजयने बॉल पकडलाय, तो कधी पकडलाय. करण बेडेकरची बॅट ड्रॅग होते, ती पॉपिंग क्रीज मध्ये कधी येते, या सर्व गोष्टी पाहण्यात येतील. टीव्ही अंपायर लवकरच आपल्यासमोर डिसिजन देतील. फिल्डिंग देखील अडवलीने सेट केलेली आहे. तुम्हाला माहिती आहे की सेकंड इनिंगमध्ये अडवलीला बॅटिंग करायची, त्यामुळे अडवली संघाला आता आपल्याला वारंवार सांगावं लागणार नाही की तुम्ही लवकरात लवकर खेळा. सगळ्यांच्या नजरा सध्या त्या विंडोकडे जिथे आमचे थर्ड अंपायर आहेत. सुपर टेलिकास्ट ग्लोबल टेनिस क्रिकेट या वाहिनीद्वारे मागच्या मॅचमध्ये गौरीपाडाने विजय मिळवला. त्या अगोदर मोठी देसाई, हव्यात आगासन. सध्या पा स्क्रीनवरती बॅट या फ्रेममध्ये बॉल हातातून निसटलाय की पकडलाय थर्ड अंपायर आपल्याला सांगतायत. त्यासाठी थोडासा वेळ. बॅट्समन सेफ, नॉट आउट. बॉल पकडला नाही, गवसला नाही, त्यामुळे बॅट्समन सेफ आहे. बॉल निसटला विजयच्या हातामधून, हात लागले स्टंपला. होल टॉस स्लाइस केलाय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये पॉवर प्लेचा अत्यंत चांगला फटका आलाय. मेरिट वरती खेळत असताना 4 धावा, चौकार. लवकरात लवकर पहा आणि डिसिजन आम्हाला द्या. 5 धावा सध्याचा धावफलक आपल्याला सांगताय, पण नो बॉल आला तर त्यामध्ये वाढ होईल. इम्पॉर्टंट मॅच दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून. इट इज नो बॉल. रिव्ह्यू सक्सेसफुल. फ्री टॉन, लॉंग ऑफ आणि ऑन साइडला मिड विकेट. पवार तयार. ओहो, खोला टाकला होता, फ्लिक केलाय. वायडिश लॉंग ऑनला फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. सध्या मिड ऑनलाच बॉल कव्हर झालाय. वायडिश मिड ऑन मध्ये योगी कॅप्टन तुम्हाला पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती 7 या आकड्यावरती. येत्या 16 जानेवारी ते 19 जानेवारी बाबूशेठ पाटील चषक जयहनुमान अडवलीची स्पर्धा आपल्या भेटीला येते. तिथे 32 संघ खेळणार आहेत. ऑन साइडला लॉफ्ट केलाय. वायडिश लॉंग ऑन, फिल्डर उपस्थित. मस्तक पे दस्तक. लॉंग ऑन सीमा पार, षटकार. करण बेडेकरने स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड आलेला षटकार. धावसंख्या धावफलकावरती 13. वेगाने धावफलक फ्लाय होत आहे. ज्या विजयने जबरदस्त बॉलिंग केली होती त्या विजयचा अगेन्स्ट पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त बॉलिंग, मात्र या मॅच मध्ये आक्रमक खेळ. फ्रंट फुटला आला होता, ड्राइव्ह करायचं होतच. ड्रायव्हिंग लेंथला बॉल, पण चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. ऍक्शन रिप्ले. पडला बरोबर बॉल विकेट कीपर कडे गेला. धावसंख्या धावफलकावरती 13. स्टील 2 टू गो. खेचून मारलाय, लांब मारलाय करण बेडेकरचा बॅट मधून षटकार. सुपर टेलिकास्ट बाय GTC. ओव्हर द विकेटने क्रीजच्या कोपऱ्यातून बॉल आला. ऑप्शनचा फार बाहेर, पण तिथून खेचलाय. जबरदस्त फटका. समोर आता फ्रंट फुटला येत असताना ठीक आहे. गलीमध्ये बॉल आहे. फर्स्ट अनकम्प्लीट. सेकंडचा कॉल थांबावा लागेल. गुड फिल्डिंग.
गलीला फिल्डर प्रभाकर. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. धावसंख्या धावफलकावरती. हा लॉफ्ट करत असताना आलेला षटकार लास्ट टू लास्ट बॉलवरती. पहिला षटक संपन्न. धावसंख्या धावफलकावरती 19. एक पारितोषिक येते अडवलीच्या गोलंदाजांसाठी. तुषारजी पाटील विकेट अटॅक जर संपादन केली तर 1000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. धावसंख्या धावफलकावरती 19. ही मालिकावीरची बाईक तुम्ही पाहतात. शाईन, होंडा शाईन. 20 धावा झालेल्या आहेत. या स्पर्धेचा मॅन ऑफ द टुर्नामेंटसाठी दिली जाईल. लास्ट इयर 55व्या पर्वामध्ये चेंज द गेम वडोली बीच ऋतिक पाटीलच्या नावावरती ती राहिली होती. यंदाच्या हंगामामध्ये पाहूयात या 56व्या पर्वामध्ये कोणत्या संघाच्या नावावरती आणि कोणत्या संघाच्या खेळाडूच्या नावावरती ही बाईक राहणार आहे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू आहे. टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 20. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न आणि सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती आलाय प्रभाकर बाने. पहिला चेंडू घेऊन प्रभाकर. लॉफ केला. मिस टाइम. मिड ऑन. लॉंग ऑफ पोचला. चेंडू खाली. नितेश चांगला झेल. करण बेडेकरची खेळी समाप्त. 20ला पहिला हादरा आगासनला. ऑन दी राईटचा प्रयत्न होता पण यावेळेला एलिव्हेट त्याला करता आलं नाही. बॅटचा वरती बॉल चढला आणि त्यानंतर लॉंग ऑफला असलेल्या नितेशने जबरदस्त झेल टिपला. पहिला धक्का बसला 20 वरती. करण बेडेकर बाद झाला आणि त्यानंतर विनायक मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. लॉंग ऑफला फिल्डर आहे. ऑन साईडला त्याचबरोबर मिड विकेट डीप स्क्वेअर लेग हे दोन फिल्डर. प्रभाकर फुल लेंथ ऑन साइडला ड्राइव्ह केला. ड्रायव्हिंग लेंथला बॉल. भूषण सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट होती. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या धावफलकावरती 21. या दोन स्क्रीन सायमल्टेनियसली तुम्ही पाहतात जिथे तुम्हाला फलंदाजी पाहायला मिळाला, गोलंदाजी पाहायला मिळाला. आगासनने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आणि येणारा प्रत्येक फलंदाज अटॅकिंग बॅटिंग करण्याच्या इराद्यामध्येच मैदानाच्या आतमध्ये उतरला आहे. निल्सन नाव आहेत 21. एज आहे फ्लाय स्लिप ज्यासाठी योगी थांबला होता ते केले प्रभाकरने देखील. आउटसाइड एजने डाव संपलाय निल्सन मडवीचा. 21ला दुसरा झटका उमसे आगासनला. कारण माझ्यासोबत आमचे जवळपास 4 ते 5 स्कोरर आहेत. महत्त्वपूर्ण जबाबदारी आणि सिनियर खेळाडू जे मला भेटले जो हनुमान क्रिकेट मंडळ निळजेचे, ज्यामध्ये केतनदादा पाटील असेल, दोघे आमचे अजय पाटील असतील, संतोष पाटील असतील, सचिन पाटील, की यंगस्टरने आमच्या यावर्षी फार जबाबदारी उचललेली आहे. त्यामुळे आम्हाला तितकासा भार यावर्षी सांभाळावा लागत नाही. आणि जसं प्रत्येक संघामध्ये निळजेच संघ घ्या ना आपण, 2 जे गोलंदाज आलेले आहेत त्यामुळे बॉलिंग युनिटची ताकद वाढली आहे. आणि सिनियरसोबत जेव्हा यंगस्टर एखाद्या संघामध्ये येतात त्यांचा खेळ बहरतोय. तसंच एखाद्या कार्यक्रमामध्ये देखील आहे. युवा शक्ती, युवांकडे ती ऊर्जा असते. समोर बॅटचा चेहरा उघडला. फिल्डर उपस्थित पाहतच राहिलाय. लॉंग ऑफ सीमा पार षटकार. फटका. ऍक्शन रिप्ले मध्ये बॅटचा चेहरा उघडला. फ्रंट फुटला उभा. बॅटचा फ्लो वरती आणि बॉल लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. सुपर बॅटिंग. 27. प्रभाकर स्विच हिटचा प्रयत्न. यस्टनचा मागे. विजय पवारची क्विक ऍक्शन पण विराट सेफ उभा आहे पॉपिंग क्रीज मध्ये.
धावसंख्या धावफलकावरती सध्या आपल्याला पाहायला मिळते 27. इंटरेस्टिंग मॅच आहे. प्रत्येक बॉल लगणिक या मॅच मध्ये इंटरेस्ट वाढत चाललाय प्रेक्षकांचा. स्टील 1 to go. पॉवर प्ले. एक्स्ट्रा कव्हरला गॅप मध्ये बॉल. फील्डर धावतोय फार वेगाने. बॉलही धावतोय. सीमा रेषेच्या बाहेर पोहोचलाय बॉल. धावा 4. षटक संपन्न. 2 विकेट पडले. 1 धावसंख्या आहे उमसे आगासनची. 31 धावा. मुकाबले में मजा आहे. आणि या मॅच मध्ये एक वेगळी रंगत असेल कारण मॉर्निंग सेशनची पहिली मॅच, इव्हिनिंग सेशनची शेवटची मॅच, यामध्ये ॲटमॉस्फिअरचा, वेदरचा एक वेगळा रंग असतो. त्यामुळे काय घडणार आहे. बहुतांश आपण पाहतो की टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय घेतात कॅप्टन, पण इथे आगासनच्या कॅप्टनने बॅटिंगचा निर्णय घेतला आणि 2 षटकांमध्ये 15.50च्या 15.50च्या सरासरीने बॅटिंग करत असताना 31 धावा त्यांनी जमवलेल्या आहेत. ज्यामध्ये विराटच्या 10, विनायक 1 जो स्ट्रायकिंग एंडला. विजय पवार पुन्हा कंटिन्यू करण्यासाठी आला. त्याने पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या त्या 20 धावा. ओहो, कमी गतीने टाकला होता. बोट फिरवली होती पण लेग स्टम्पच्या बाहेरून. दॅट्स अंपायरचा इशारा वाईड. लेग स्टम्पच्या किती जवळून गेलाय पा. टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 32. 32 धावा आहेत विनायकच्या अगेन्स्ट विजय. यॉर्कर होता. ऑन साइडला फ्लिक केला. बॅटचा चेहरा बंद करत असताना पहिली धाव पूर्ण झाली. सेकंडचा कॉल. नवीन बानेने चुकी केली आहे. योगी मागून एकच धाव. सेकंडचा प्रयत्न करायला पाहिजे होता. ज्या पद्धतीने मिसफील्ड झाली होती पण सध्या उजव्या त्याचा गोलंदाज आहे त्यामुळे विराट कदाचित स्ट्राईक घेण्यासाठी थांबला त्या ठिकाणी. चांगल्या रणनीतीने तेही खेळत असताना क्रिकेट जितका शक्तीने खेळला जातो त्याहून कित्येक पटीने तो युक्तीने खेळला जातो. त्यामुळे प्लॅनिंग इट्स अ पार्ट ऑफ गेम. धावसंख्या धावफलकावरती 33 सध्या. विराज फुल टॉस होता वेगवान. डीप मध्ये मिड विकेटला. आता सेकंडचा प्रयत्न होईल का. गुड फिल्डिंग. भूषण एकच धाव. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते सध्या 34. 34 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळत आहे. विकेट पडलेले असताना 2. वारंवार फिल्डर्स पहा किती ऍक्टिव्ह आहेत आता. त्याचं कारण हे की अडवलीला सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायचे. यॉर्कर पुन्हा मिडला लेगला होता. क्रीज सोडली आहे. डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. 34ला तिसरा झटका आगासनला. धावा 3 विकेट. बॉल या षटकातील अजूनही बाकी आहे ते 3. यासाठीच विश्वास कॅप्टन दर्शवला होता विजय पवार वरती. पहिल्या षटकामध्ये 20 धावा जरी गेल्या असल्या तरी या पहिल्या 3 बॉल वरती 3 धावा. केजू आला. मागचा मॅच मध्ये एक षटकार त्याचा बॅटमधून आला. त्यानंतर त्याची विकेट लवकर पडली होती. पण या मॅच मध्ये पाहूयात महत्त्वपूर्ण सामना आहे. प्री क्वार्टर मध्ये पोहोचण्यासाठीची लढत. आगासन अगेन्स्ट सडिवली. बॉल बाकी अजूनही 3. विजय पवार फुल लेंथ ऑन साइडला टर्न करण्यात आलेला आहे. मिड विकेटला बॉल. पुन्हा एकदा फील्ड त्या ठिकाणी उपस्थित. थ्रो करतायत. 1 धाव. अंपायर्स कॉल. टीव्ही अंपायर चेक करतील एक्झॅक्ट केजूने कुठे अटेम्प्ट केलं या बॉलला, कुठे उभा तो होता, कुठे पिक करण्यात आलं बॉलला. या सर्व गोष्टी पुन्हा एकदा पाहण्यात येतील. रिपीट टेलिकास्ट GTC या वाहिनीद्वारे.
फुल टॉस जरूर होता, एक्स्ट्रा पेसचा प्रयत्न केला होता विजय पवारने, त्या वेगाने टाकला पण नियंत्रण नव्हतं, त्यामुळे फुल टॉस गेलेला. फेअर डिलिव्हरी, अंपायर्स कॉल होता आणि हा बॉल फेअर आहे. धावसंख्या धावफलकावरती 35, बॉल बाकी आहे 2. पवार ओ द विकेट, खेचून मारलाय मिड विकेटला, प्रोटेक्शन. पहिली धाव पूर्ण झाली. भूषणने चांगली फिल्डिंग केलेली आहे या संपूर्ण धावामध्ये. गुड टू अँड गुड फिल्डिंग. धावसंख्या सिंगलने पुढे 36. शेवटचा एक बॉल या षटकातील. धावसंख्या धावफलकावरती 36, बॉल बाकी आहे 1. केजू अपील, पण यावेळेला अंपायरचा इशारा वाईड, ऑफस्टंपच्या जास्त बाहेर. सिंगलने धावसंख्या 37 या आकड्यावरती तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 60ला टच केलं केजूने, आगासनने, तर मात्र एक चांगली फाईट असेल. 60च्या आतमध्ये राहिले तर अडवले देखील चांगली फाईट देणार आहे सेकंड इनिंगमध्ये. फुल लेन बॉल फिरला, कॅच ड्रॉप, कॅच ड्रॉप. विकेट किपरचा हातामध्ये आलेला बॉल निसटलाय. ते हात आता डोक्याला लावले, ते व्यवस्थित बॉलला लावले असते तर कदाचित कॅच पकडली असती कल्पेशने. षटक संपन्न. 3 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. त्या सध्या 38 धावा. विकेट पडलेले असताना आगासनचे ते 3 षटकांचा खेळ संपला. कमॉन आर्या पडवली. बाराला आपण पाहतोय विराजला 2 वरती केजू. सध्या एक जीवनदान त्याला मिळालेलं आहे, त्याचा फायदा असा उचलतो उर्वरित 2 षटकांमध्ये. आठवतोय सामना जेव्हा आगासन मानेरेच्या विरुद्ध खेळत होता. पहिल्या 3 षटकांमध्ये 30च्या जवळपास असलेलं धावफलक 80च्या पुढे गेलं होतं, जेव्हा विराज आणि मोनिश दोघांनी जबरदस्त खेळ केला होता. 4थ्या आणि 5व्या षटकामध्ये 54 धावांची पार्टनरशिप मोनिश आणि विराजमध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती. 12 बॉलमध्ये भूषण बाने. 4थ्या षटकामध्ये कोळेगाव एंडकडून आपल्याला पाहायला मिळतात. वाऱ्याचा वेग जर आपण बघितला तर तो आता विरुद्ध दिशेला. केजूला वाऱ्याच्या विरुद्ध फटके मारायचे आहेत. पाहूयात, ताकद तर प्रचंड आहे. टायमिंग जुळलं तर बॉल वाऱ्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला देखील सीमारेषेच्या बाहेर जाईल इतकी क्षमता या फलंदाजामध्ये. पण भूषण ज्याने आतापर्यंत फार चांगली फिल्डिंग केली तो गोलंदाजीसाठी. एज अँड टेकन. मागच्या षटकामध्ये कॅच ड्रॉप झाले होते, त्यामुळे सेलिब्रेशन कल्पेश करतोय. त्याच्या चेहऱ्यावरती असलेलं स्मित हास्य सांगून देते की विकेट या क्षणाला किती महत्त्वपूर्ण होती. 38ला 4था झटका आगासनला. चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटामधील हे गाणं सुपर हिट आहे. पण सध्या मोनिश विराज या दोघांनाही मागच्या मॅचमध्ये केलेली कामगिरी आठवावी लागेल. 38 धावा आहेत, 4 विकेट आणि तशीच परिस्थिती आहे. 30च्या जवळपास धावफलक 80च्या पुढे गेलं होतं मानेरीच्या अगेन्स्ट पहिल्या मॅचमध्ये. समोर आता अडवली भूषण. चांगली बॉलिंग, राऊंड द विकेटने आले. पडलाय बॉल, लेंथ बॉल होता, पडल्याबरोबर हलका बाहेर. ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न मोनिश मुंडेचा सपशील अपयशी. डॉट बॉल. पहिल्या 2 बॉलवरती एकही धाव आली नाही, पण 1 विकेट आली आहे. आहा, पुन्हा बोट फिरवलेत पा. ऑफस्टंपचा फार बाहेर. राऊंड द विकेटने येऊन ऑफ कटर टाकलाय. कमी गतीने टाकत असताना आत आणलंय बॉलला. सुपर बॉलिंग भूषण बाने सध्या आपल्याला पाहायला मिळतात. मोनिश मागच्या मानेरेच्या अगेन्स्ट देखील 3 डॉट आल्यानंतर सुरुवात होती त्याची. आता 2 डॉट आलेले आहेत. सुरुवात केली आहे का? डाऊन दी ग्राउंड, साइड स्क्रीनचा वरतून बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
म्हणत असेल विकेट से मैं कभी डरता नहीं. 2 डॉट आले आणि त्यानंतर षटकार. 44 to go. ओहो लेग से मुखडलाय. इफ यू मिस आय विल नेव्हर मिस. 44 for 5. 44 ला 5वा झटका. कॉमेंट्री बॉक्स सध्या तुम्हाला आमचं पाहायला मिळत आहे. माझ्यासोबत आमचे ऑनलाईन स्कोरर चिन्मय, त्याचबरोबर बंटी. ऑफलाईन स्कोरर आमचे सध्याचे सुशांत आणि हर्षल, त्याचबरोबर मानव, मित. समोर खेळला लॉंग ऑफचा फिल्डर योगी पोहोचला. वेल जज कॅच. 1 more विकेट डाऊन. 4 षटकांचा खेळ संपलाय. भूषणची जबरदस्त बॉलिंग. 6 धावा खर्च केला, 1 षटकार आला आणि 3 विकेट त्याने काढल्या. 44 ला 6 गडी बाद. आगासन वेळ जास्त नाही प्लीज. अडवली फिल्डिंग लगेच सजवून घ्या. 44 धावा धावफलकावरती. विकेट पडलेले आहेत. 6चा तिसरा दिवस. उद्याचा असेल तो 4था दिवस. उद्याच्या दिवशी यायला विसरू नका. डिफेंडिंग चॅम्पियन फर्स्ट मॅच मध्ये खेळतील. ठीक 8:45 ला टॉस होईल. चेनसिंग मडोली बी आणि त्यांच्या विरुद्ध खोणी या 2 संघांमध्ये. त्यानंतर मात्राडी विरुद्ध जुनी डोंबिवली, उत्तर शिव विरुद्ध शिरडोन, सापाड विरुद्ध देसाई, शिळगाव विरुद्ध वाडेकर, देसाई रवी आणि त्यांच्या विरुद्ध खेडकाई. असे 12 संघ उद्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेर खेचून मारलाय काउफेस. ओहो, झा भूषणने चांगली फिल्डिंग केली, चांगली बॉलिंग केली, मात्र या क्षणाला घडतंय चुकीचं. कॅच ड्रॉप. षटकार. मागे होते अडिवलीचे समर्थक, त्यांचे आपसूक हात डोक्यावरती गेले. काय रिॲक्शन होती प्रेक्षकांची. ऑफ स्टंपचा बाहेर. इथे फार बाहेर बॉल आहे. दॅट्स अंपायरचा इशारा येतो तो वाईड. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती 51. ॲक्शन रिप्ले. ऑफ स्टंपचा फार बाहेर निघाला बॉल. दॅट्स अंपायरचा इशारा आला वाईड. धावसंख्या धावफलकावरती 51. 6 बॉल 18. 300च्या स्ट्राईक रेटने खेळत असताना विराज ऑन साइडला. बॉल व्यवस्थित आला नाही. डीप स्क्वेअर लेग. फिल्डर फार वेगाने. जय सेकंडचा कॉल. स्ट्राईक एंडला थ्रो. रॉकेट थ्रो. रनआउटची संधी. टीव्ही अंपायरची मदत. हा थ्रो साइड अँगलने आपण पाहतोय या फ्रेम मध्ये. विराजची बॅट. विराज थ्रो कलेक्ट केलाय कल्पेशने. त्याच्या हात चालले स्टंप कडे. बॅट ड्रॅग होत येते पॉपिंग क्रीज मध्ये. ती कधी आली हा क्वेश्चन मार्क आहे आणि त्याचं उत्तर टीव्ही अंपायर आपल्याला देतील. बऱ्याच वेळेला आपल्याला देखील समजतं पण ते राईट्स आपल्याकडे नाही मानव. त्यामुळे टीव्ही अंपायरसाठी त्यांचा डिसिजन येईपर्यंत आपल्याला थांबणं हेच आपल्यासाठी योग्य आहे. नॉट आउट. बॅट्समन सेफ. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती सध्या 53. बॉल अजूनही बाकी आहेत ते 4. 53. विराज ऑन स्ट्राईक. एज होती. फाईन देखला फिल्डर. धाव इथे मिळणार नाही. डॉट बॉल आलाय. सिंगलने डॉट बॉलने धावसंख्या थांबलेली आहे. टोटल स्कोर आपण जर बघितला तर तो सध्या 53 झालेला आहे. स्क्रीनवरती अपडेट झालं नाही. येस
53 धावा. फुल लेंथ ड्राइव्ह केलाय वाडिश लॉंग ऑन. विजय वेगाने बॉलवरती, गुड फिल्डिंग. थ्रो येतोय स्ट्रायकिंग एंडला. इथे रनआउटची संधी, पण मात्र डीप बाउंड्री आहे. लॉंग ऑनला जेव्हा बॉल गेला तो वेळ होता, जेव्हा बॉल आला दुसरी धाव देखील पूर्ण झालेली आहे. 2 धावांच्या साह्यानं धावसंख्या पुढे चालली आहे. स्कोर मॉज ऑन 55. 175 चौकार, 219 षटकार आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. 55 धावा आहेत. स्टील 2 टू गो. लॉफ केला फ्लॅट. विजय पवार सेफ हँड. हडविलीचे सेफ हँड. विजयच्या हातामध्ये बॉल कॅच आउट. फलंदाज बाद. विराज मुंडेचा या डावामध्ये त्याचा बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या त्या 7 बॉलमध्ये 20 धावा. चांगला झेल झोपा फिनिश करत असताना विजय पवार लॉंग ऑन सीमारेषेच्या जवळ. शेवटचा एक बॉल बाकी आहे. नागराज झाला. 55 तर झालेलं आहे, जे प्रेडिक्शन 60चं माझं होतं. 55. ऑन साइडला ड्राइव्ह केला विजय. ऍक्शन मध्ये पुन्हा मिड ऑनला चेस केलं बॉलने. सेकंडचा कॉल. थ्रो स्ट्रायकिंग एंडला येतोय. नागराज येतोय. अगोदर बॉल आलाय. रनआउटची विकेट. डाव संपला पहिला. 56 धावा. विकेट पडल्या. 8 विकेट आणि बनवायच्या त्या त्यामुळे सूचना असेल दोन्ही टीम्सला. उद्या राज पाटील काटे नक्कीच मथुर बैलाला सुद्धा इथे घेऊन येणार आहेत. बैलगाडी क्षेत्राबद्दल खूप मोठं नाव आहे मथुर. महाराष्ट्र हिंद केसरी. सामन्याला लगेच सुरू करायचे. स्ट्राईक एंडला आपण पाहतोया दीपक. 9 सेकंडला विजय पवार आणि पहिले षटक घेतात गोलंदाज विराज मुंडेला तुम्ही पाहतायत. 5 षटकांमध्ये 57 धावा चेस करायचे त्या मॅचमध्ये. आता
चला स्पीडअप करायचे. सामन्याला लगेचच सुरुवात. पंचांचा इशारा येत असताना बरोबर 5:35 6 वाजेता आपल्याला मॅच समाप्त करायची आहे. पहिलाच बॉल आपण पाहतोय. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगवरनं क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. फिल्डिंग तिथे खराब झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. एकच रन्स मिळेल. सिंगलने खातं उघडलं तर ते दीपकचं. 57 धावा चेस करायचे. सेकंडला विजय पवार. आता चांगलं बॅटर आले. बेस्ट वर्सेस बेस्ट. एका बाजूला विराजला तुम्ही पाहतायत, दुसऱ्या बाजूला विजय पवारला तुम्ही पाहतायत. 57 धावा चेस करायचे आहेत. विराज चांगला बॉल होता. पडल्यानंतर थोडासा वेगाने आतमध्ये आलाय. डॉट बॉलची इथे समाप्ती होईल. मी मगाशीच उल्लेख केला बेस्ट वर्सेस बेस्ट आता तुम्हाला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला विराज, दुसऱ्या बाजूला विजय पवार. मागच्या वर्षी आपण पाहिलं तर वडवली बीच संघ या स्पर्धेचा चॅम्पियन संघ उद्या या स्पर्धेत खेळताना दिसेल. ऋतिक पाटील मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी. त्या अगोदर विजय पवार मालिकावीरचे मानकरी होते. इथे चेंडू उंच गेलाय. या मॅचची गोल्डन विकेट मिळाली आहे विराज मुंडेच्या खात्यात. विजय पवार बॅक टू द पॅव्हेलियन. पहिला मोठा धक्का. संध्याकाळचं सत्र मी मगाशीच उल्लेख केला. 6च्या आत मॅच आपल्याला समाप्त करायची. 5:35 पहिला बॉल पडलाय. म्हणजे 25 मिनिटं म्हणजे बरोबर 6 वाजता ही मॅच समाप्त होईल. कल्पेश भाने आलेत बॅटिंग करण्यासाठी. 1 वरती पहिला धक्का. कदाचित मगाशी 2 रन्स घेतले असत्या विजय पवार बाद झाला नसता. म्हणजे 2 धावांचा मानस नव्हता विजय पवारचा. स्ट्राईक दीपककडे गेले. ह्या गोष्टी भरपूर महत्त्वाच्या असतात क्रिकेटमध्ये. सिंगल डबल थोडीशी मिसफिल्ड झाली होती. विराज राईट मोर द विकेट. चेंडू थोडंसं बाउन्स देतात. शॉर्ट कव्हरला विनायक वेगाने आलेत. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता मात्र कल्पेशही सिंगलने खातं उघडलं जाईल. 56 धावा बनवल्या. 57 धावांचा पाठलाग कसा. काल 55 दैसरने संध्याकाळच्या सत्रात केल्या होत्या. हेडूटने संघाला ते चेस झाले नाही आहेत. आता 56 आहेत. 57 चेस करायचे आहेत संध्याकाळच्या सत्रामध्ये. त्यामुळे संध्याकाळी धावा बनवायला थोड्याशा कठीण जातात. मात्र बघायचं आहे जय हनुमान प्रिशा 11 आडिवली संघ आहे. पलटवार कधी करू शकतो या मॅचमध्ये. विराज राईट मोर द विकेट. बॅकफुटला गेले. कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. वेग प्रचंड आहे विराजकडे. फलातून गोलंदाजी करत असताना विराज. असंच खराडी चषक ही स्पर्धा झाली पुणे येथे. तिथे डोंबिवलीचा संघ 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरला. जितू शेलार अँड कंपनी त्यात विराज सुद्धा त्या संघामध्ये होते. संदेश मात्रेलाही तुम्ही पाहिलं. बरेचसे सर्वच ग्रामीण खेळाडू त्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. विराज राईट मोर द विकेट. चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. जबरदस्त षटक तुम्हाला पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात फक्त आणि फक्त 2 धावा देत असताना विजय पवारची महत्वाची विकेट घेतली आहे ती गोलंदाज विराज. आणि त्यानंतर बघा केजीव मुंडेने त्याचं कौतुक करत असताना मॅच लगेच सुरू करायची. फिल्डिंग लगेच लावायची आहे. धावा अजूनही करायचे 24 बॉलमध्ये. टिनू बेडेकर सुद्धा बघा इनॅक्शनमध्ये आहेत. वैभव बेडेकर थोडेसे क्रिकेटपासून आता दूर असतात. सुरुवातीचं काळ वैभव बेडेकर सुद्धा या संघामध्ये भरपूर खेळलेले आहेत. आज कुणाल सुद्धा नाही आहेत संघामध्ये. कुणाल मला वाटतं दुखापतग्रस्त आहेत. कुणाल मुंडे. कुणालला आम्ही नेहमीच मिस करतो. आगासन संघ ज्यावेळी खेळतो पण थोडासा वेळ कमी असतो कुणालकडे. हरकत नाही आहे. क्रिकेट आहे. प्रत्येक वेळी तुम्हाला खेळायला मिळेल असं नाही आहे. वेळसुद्धा महत्त्वाचं आहे. जॉब बिझनेस. केजू कोळेगाव यांकडनं. इथे चेंडू हवेत आहे मात्र डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. झेलपर्यंत जवळजवळ पोहोचले होते ओंकार. काय प्रयत्न होते. प्रयत्नांना पारितोषिक असतं तर नक्कीच ओंकारला मिळालं असतं. लॉंग ऑनवरनं ते वेगाने धावत आले. मिड विकेटपर्यंत पोहोचले आणि काय प्रयत्न होते जबरदस्त. जवळजवळ झेल त्याच्यापर्यंत आला होता.
झेल म्हणता येणार नाहीये, झेल बनवला होता त्यांनी. 4 धावा धावपलकावरती लागल्यात. केजू गोलंदाजी मार्कवर, राईट मोर द विकेट. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, मैदानाच्या आतमध्ये फेकाफेक सुरू तुम्हाला पाहायला मिळते. कदाचित लेग स्टंपच्या बाहेर असावा. लेग बाईचा इशारा आलाय. केजूने हलकंसं अपील केलं होतं मला वाटतं. मला 1 रन सीधे मिळेल. भरपूर लेग स्टंपच्या बाहेर बॉल होता. 5 धावा दापलका होती. दुसरं षटक प्रगतीपथ असताना 57 धावांचा पाठलाग करत असताना जय हनुमान प्रिशा 11 अडिवली संघ. इथे चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. निल्सन बघा किती वेगाने धावलेत शॉर्ट मिड विकेटवरनं. जवळजवळ मिड ऑनला ते गेले आणि इथेही सिंगल मिळाले. याचमुळे ओमकार पाटीलने टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. कारण त्यालाही माहिती आहे संध्याकाळचं सत्र आणि लगेचच त्याने निर्णय घेतला होता की आम्ही बॅटिंग करू या मॅचमध्ये. केजू राईट मोरती विकेट. कोळेगाव एनकडनं हा चेंडू पंचांना पाहावा लागेल. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. पंच वाईट चिकून करतायत. अवांतर 1 धाव मिळेल. धावसंख्या 7. बऱ्याचशा स्पर्धा आपण पाहिला केजू खेळला नाही, त्याचं भरपूर नुकसानी झालं आकाशन टीमला. कारण जिंकता जिंकता मॅचेस काही गमावाव्या लागल्या, काही थोडेसे दुखापतग्रस्त होते. पुन्हा आता त्यांनी मकर संक्रांत ट्रॉफी ही स्पर्धा नेहमी चर्चेत असते. ग्रामीणचा वर्ल्ड कप, त्यामुळे ही स्पर्धा खेळण्यासाठी तो सज्ज झालाय. हा वाईट बॉल आहे. ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर होता. हेच पंच दर्शवत असताना व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 1 धावसंख्या पुढे सरकेल. 8 वरती 57 धावांचा पाठलाग करत असताना विजय पवार या मॅचमध्ये आपण पाहिलं तर 0 वरती बाद झाला. दोन्ही कॅप्टनने आमच्या व्यासपीठावर येऊन उपस्थित राहायचे. मोठी देशाचे कॅप्टन आणि गौरीपाडा टीमचे कॅप्टन केजू. इथे कव्हरच्या वरून खेळत आहेत. पॉवर प्ले सुरू आहे. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. 38 सर्कलमधनं क्षेत्ररक्षक वेगाने धावतायत. थ्रो फेकी चांगली आहे. 2 धावा इथे मिळाल्यात. दोन्ही धावसंख्या पुढे सरकते ती 10 वरती. उत्तर स्पर्धे स्पर्धेतील आपण पाहिलं तर चॅम्पियन संघ ओमसाई आकासन किंग ट्रॉफीमध्ये सुद्धा खूप चांगला खेळ राहिला होता. सुपर 8 पर्यंत मजल मारली होती या टीमने. मागच्या वर्षी आपण पाहिलं तर पालेगावच्या स्पर्धेत याच आकासन टीमने गोरसे बी संघालाही पराभूत केलं होतं. ब्लॉक हॉलला चेंडू होता, त्यालाही खोदून काढलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत ओमकार पाटील आहे तिथे. 1 सिंगल मेल. 1 धावसंख्या पुढे सरकते ती 11 वरती. 57 धावांचा पाठलाग करत असताना फक्त आणि फक्त पॉवर प्लेमध्ये आतापर्यंत 11 धावा आल्यात. पॉवर प्ले मधला शेवटचा चेंडू शिल्लक आहे. दीपकला आक्रमक व्हावं लागेल थोडंसं, कारण 57 धावा चेस करायचे आहेत आणि आता फक्त धावपलकावरती 11 आहेत. इथे चेंडू हवेत आहे. झेलची शक्यता नाकारता येणार नाहीये. विनायकने सांगितलं हा माझा झेल आहे, मी पकडणार. केजूच्या खात्यामध्ये पहिली विकेट. दीपक बॅक टू द पॅव्हेलियन.
नुकसान होणार नाही. आता डावखे हाताचे बॅटर आहेत त्यामुळे लक्ष द्या. आकाशन टीम लेफ्टी बॅट्समन आहे, थोडासा वेळ लगेच कमी करायचा आहे आपल्याला. वेळ घेऊ नका प्लीज. धावसंख्या आपण पाहिली तर 14 धावा दापलकवती लागल्या आहेत. 57 धावांचा पाठलाग कसा. गोलंदाजी युनिट चांगली आहे ओमसे आगासनकडे. आज कल्पेश पाटील यांचा वाढदिवस आहे निजेगावचे, त्याचमुळे थोडीशी चर्चा कल्पेश पाटील करतायत मला वाटतं नितेश पाटील सोबत की ॲक्झॅक्ट संध्याकाळी वाढदिवस. हा बॉल पडल्यानंतर थोडासा जास्त बाहेर निघालाय, पंच वाईट चिकून करतायत. 15 धावा दापलकवती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक प्रगती पथ असताना, ज्याप्रमाणे मी मगाशीच उल्लेख केला 6 वाजता बरोबर ही मॅच समाप्त होणं गरजेचं, म्हणजे जुनी 15 मिनिटं आहेत आणि तिसरं षटक सुरू आहे. म्हणजे कौतुक करेल मी आगासनचं, तेही फास्ट क्रिकेट खेळलेत आतापर्यंत, कारण त्यांना माहिती आहे टाईम मॅनेजमेंट. कारण केजू स्वतः चांगले आयोजक आहेत. आमदार चषक स्पर्धा त्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहता राजूदादांच्या नावांची. इथे चेंडू हवेत आहे, केजू थोडेसे दूरवर आहेत, चेंडूपर्यंत जवळजवळ केजू पोचले होते. यष्टिरक्षक थांबले, त्यानंतर गोलंदाज विराज थांबले, मात्र केजूला धावावं लागलं, त्यामुळे एक सिंगल इथे मिळाली. धावसंख्या 16. सिंगल डबलने फारसं नुकसान ओमसे आगासन टीमचं होणार नाहीये. प्रयत्न करतायत फलंदाज, असं नाहीये की ते मैदानात गेलेत मोठ्या फटक्यांचे ते शोधत आहेत. मात्र संध्याकाळचं सत्र आहे, टॉस भरपूर महत्त्वाचं त्यांनी, त्याचमुळे आपण पाहिलं किती घाई केली ज्यावेळी योगेश भाने आणि कंपनी मैदान गेली. त्यांनाही माहिती आहे संध्याकाळच्या सत्रात फारसे मोठे फटके येत नाही, त्यामुळे 40-45 मध्ये थांबवण्याचा प्रयत्न त्यांचा जरूर होता. मात्र विराजने चांगली बॅटिंग केली आणि त्याच दुसऱ्या इनिंगमध्ये आपण पाहिलं तर विजय पवार लवकर बाद झाले. इथे चेंडू हवेत आहे, पॉइंटला क्षेत्ररक्षक नागराज. चौथ्या अटेम्प्ट मध्ये झेल सुटलाय. 2 विकेट मिळाल्या असत्या विराजला, केजूकडनं झेल सुटला जयचा आणि आता नागराजकडनं झेल सुटलाय कल्पेशचा. 1 रन मिळाली. धावा झाल्या 17. अजूनही 40 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. 14 चेंडू 40. मोनिशचे हात त्यानंतर डोक्यावरती गेले झेल सुटल्यानंतर. मोनिशलाही माहिती आहे कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका मॅच. 14 चेंडू 40 या मॅच मध्ये करायचे आहेत. विराज गोलंदाजी मार्कवर कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं. हा चेंडू कार्पेटचे सायने खेळत आहेत. दीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत ओमकार पाटील आहेत, या टीमचा एक सर्वात चांगला क्षेत्ररक्षक आणि कॅप्टन. टॉस जिंकल्यानंतर लगेचच त्यांनी निर्णय घेतला बॅटिंग करायची आहे. 13 बॉल 39 रन्स आता या मॅच मध्ये करायचे आहेत. 18 धावा फक्त धावपलकावरती लागल्या. तिसरं षटक प्रगतीपथ असलं म्हणजे 17 चेंडूचा खेळ संपलाय आणि फक्त 18 धावा धावपलकावरती, म्हणजे 13 बॉलमध्ये 39 रन्स आता करायचे आहेत. याच आगासन टीमने 2 षटकात 53 धावा आज बनवल्यात, त्यामुळे अशक्य असं काही नाहीये क्रिकेटमध्ये. 13 बॉल 39. मॅच संपल्यानंतर थोडंसं ग्राउंड्समॅनला थोडीशी मेहनत करावी लागते. उद्या 8:30ला रिपोर्टिंग करायचे. कोणी आणि वडवली बी मागच्या वर्षीचा चॅम्पियन विनायक आहेत. फिल्डिंगचं स्टँडर्ड संपलंय या मॅचमध्ये. आपण पाहिलं तर षटक क्रमांक 3 इथे समाप्त होईल. विराज नक्कीच 1 धाव मिळाले. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आता धावसंख्या आपण पाहिली तर 19, म्हणजे 12 चेंडूमध्ये 38 करायचे आता. चला फिल्डिंग लगेच लावायची आहे. आतापर्यंत तुम्ही बरोबर वेळेवरती गोलंदाजी केली आहे, त्यामुळे 11 मिनिटं अजूनही तुमच्याकडे 2 षटकांसाठी. 12 चेंडू 39 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत. येणाऱ्या 12 बॉलमध्ये थोडंसं जलपान करत असताना फिरू बेडेकर सुद्धा आज इन ऍक्शन मध्ये. तीन बंधुराज आपण पाहिलं तर टिनू बेडेकर, शुभम बेडेकर, वैभव बेडेकर. मतलब वैभव बऱ्याच वेळा पाहिलं तर आता क्रिकेटपासून थोडेसे दूर आहेत. वैभव बऱ्याचशा स्पर्धा वैभव बेडेकरने गाजवलेल्या आहेत. बॉलिंग असेल बॅटिंग असेल त्यांचा खेळ आम्ही भरपूर वेळा पाहिलेला आहे. शुभम फारसं क्रिकेट थोडंसं दूर असतात, अंडरआर्म क्रिकेट खेळतात. आगासन म्हटल्यानंतर तन्मय पॅकर्स हाही एक अंडरआर्म क्रिकेटमधला मोठा संघ आहे. वैभव बेडेकर, तन्मय, आपण टिनू बेडेकर नक्कीच तन्मयच्या नावाने नक्कीच संघ पॅक करतात. नागराजचा बॉल पंच वाईट चिकून करतायत. ऑफस्टमच्या थोडासा बाहेर चेंडू होता. 1 धावसंख्या पुढे सरकते ती 20. आता चेंडू शिल्लक आहेत. 12 धावा करायचे आहेत 37. येणारे 12 चेंडू आणि 37 धावा या मॅचमध्ये करायचे आहेत. संध्याकाळचं 17, 12 चेंडू 37 धावा. जयहनुमान क्रीडा मंडळ निजेचे आमचे सर्व आयोजक सहकारी थोडंसं राऊंड अप घेत असताना इथे चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत.
दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा इथे मिळाल्यात. 11 चेंडूमध्ये 35 करायचे आहेत. चेंडू 35 धावा या मॅचमध्ये करायचे आहेत. आगासनचे आमचे पुढील बसचे खेळाडू ऑनलाईन सामना पाहत असतील त्यांचे हार्दिक स्वागत. सोमनाथ मुंडे असतील आमचे सर्व सहकारी. लॉंग आपला क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. फिल्डिंग चांगली आहे. सिंगल डबलने मॅच जिंकणं थोडंसं कठीण आहे. नागराजला चेंडू मिळाला नव्हता, मात्र एकच रन्स मिळेल. एकने धावसंख्या पुढे सरकते 23 वरती. 36 धावांची अजूनही आपण प्रयत्न 34 धावांची अजूनही गरज आहे या मॅचमध्ये. 10 चेंडू 34. येणारे 10 चेंडू आणि 34 धावा या मॅचमध्ये करायचे आहेत. फिल्डिंगमध्ये चेंजेस करावे लागतात कारण रायटी लेफ्टी बॅट्समॅन आहेत. दोन्ही कॅप्टननी ते उपस्थित राहायचे, गौरीपाडा आणि मोठी देसाई. स्लोअर 1 चेंडू होता. हीच तर खासियत आहे. नागराजकडे भरपूर वर्षाचा अनुभव आहे आणि तो अनुभव आपला पणाला लावत असताना 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आता 34 करायचे आहेत. येणारे 9 चेंडू आणि 34 धावा. संध्याकाळचं सत्र टॉस महत्वाचा होता. कालही आपण पाहिलं तर एडवुटने संघाने खरंच तर चूक केली. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला दहिसर टीमने. चेंडू कार्पेटच्या साहाय्याने खेळत आहेत. एकच धाव मिळेल. सिंगल डबलने मॅच जिंकता येणार नाहीये जयहनुमान प्रिशा 11 अडवली या संघाला. धावसंख्या धापल करते आपण बघतोय फक्त आणि फक्त 24. 57 धावांचं टार्गेट. 33 धावा अजूनही करायचे आहेत. चेंडू फक्त उरलेत ते 7. 8 चेंडू आहेत. 2 टू गो. नागराज राईट मोर द विकेट. 33 धावा अजूनही करायचे आहेत. इथे चेंडू हवेत आहे. पुन्हा केजू मुंडेत. पुन्हा झेल ड्रॉप. 2 धावा इथे मिळाल्यात. धावसंख्या 26. 7 चेंडूमध्ये आता 31 करायचे आहेत. येणारे 7 बॉल 31. हे समीकरण या मॅचचा प्रयत्न भरपूर करतायत फलंदाज. म्हणजे चेंडू बरोबर बॅटच्या मधोमध येत नाहीये. संध्याकाळचं सत्र आहे. या गोष्टी भरपूर महत्त्वाच्या असतात क्रिकेटमध्ये. मकर संक्रांत ट्रॉफी 2025. फटका चांगला आहे. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून खेळत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळतंय. 2 धावा इथे मिळाल्यात. फिल्डिंगचा स्टँडर्ड तपासल्यानंतर मॅच शेवटच्या षटकामध्ये 29 धावांची गरज आहे. ती अडवली संघाला. 6 चेंडू 29 धावा या मॅचमध्ये आता करायचे आहेत. फिल्डिंग लगेच सजवायची आहे. बरोबर वेळेत तुम्ही चाललेत. 7 मिनिटं तुमच्याकडे हे षटक टाकण्यासाठी. 6 चेंडू 29. ग्राउंड मॅच असतील. त्यानंतर संपूर्ण आमचा जयहनुमान क्रिकेट संघाने जे मॅच संपल्यानंतर लगेचच खेळपट्टीची दुरुस्ती. त्यानंतर संपूर्ण आमचे आयोजन समितीचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि स्पर्धा मित्रांनो ठेवणं सोपं असतं, मात्र ती पार पडणं भरपूर कठीण आहे. आणि त्यासाठी जयहनुमान क्रीडा मंडळ, ग्रामस्थ मंडळ, डीजे खूप चांगले समर्थ आहेत. कारण की यशस्वी स्पर्धा करण्याचा प्रयत्न नेहमीच त्यांचा प्रयत्न राहिलेला आहे. 6 चेंडूमध्ये आता धावा करायच्या आहेत 29. चला दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित राहायचे. गौरीपाडा कॅप्टन आणि मोठी देसाई सागर. या मॅच नंतर ड्रॉ होईल लक्षात घ्या. एकही मोठा फटका अजूनही आला नाहीये. आमचे स्कोरर सांगतात 6 बॉल 29. हाही चेंडू चांगला आहे. पुन्हा केजू मुंडे तिसऱ्यांदा इन ऍक्शन मध्ये. 1 धाव मिळाली. 5 बॉलमध्ये आता 28 करायचे आहेत. 5 चेंडू 28. 28 म्हटल्यानंतर विशाल पवारची आठवण आम्हाला लगेच होते. गौरीपाड्याची स्पर्धा. 6 बॉल 28 आणि आता 5 बॉलमध्ये 28. आणि विशाल पवार सुद्धा सामना एन्जॉय करतात. म्हणजे क्रिकेटमध्ये अशक्य काही नाहीये. जर तुम्ही मनात निश्चय ठेवला तर 28 ही बनतात. आणि विशालने तेव्हा बनवल्या होत्या गौरीपाड्याच्या स्पर्धेत. रवी म्हात्रेने सुद्धा तो कारनामा केला होता. चेंडू पडल्यानंतर बाहेर निघालाय आणि काय जबरदस्त झेल टिपलाय. विराटसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. जबरदस्त झेल टिपलाय बघा. 4 चेंडू आणि आता 28 धावा करायचे. धावाही विराजने बनवल्या. 2 षटकही विराजने टाकले आणि जबरदस्त कठीण झेल विराजने टिपलाय. चला बॅट्समन या. 4 बॉल 28.
येणारे 4 चेंडू 28 धावा. आता मात्र हळूहळू प्रेक्षक आपल्या घराकडे वाटचाल करत असताना मात्र स्वर्गीय शेवंतबाई अनंत पाटील स्टँडमध्ये आपण पाहिलं तर ऑगस्टनचे प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 4 चेंडू 28. उद्या 8:30 वाजता रिपोर्टिंग करायचंय. वडवली बी आणि खोनी 8:45 सामना सुरू होईल. उद्याही 12 संघ. उद्याही आम्हाला 9 सामने कव्हर करायचे आहेत. नवीन आलेत बॅटिंग करण्यासाठी नवीन भाणे. 4 चेंडूमध्ये 28. 4 लिगल डिलिव्हरी. आगासन संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल. इथे चेंडू गॅप मध्ये 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. चेंडू शिल्लक आहे 3 धावा करायचे 24. पहिला मोठा फटका नवीन मानेच्या बॅट मधून आलाय. मॅच चेंडू आलाय मला वाटतं. 3 चेंडू 24 धावा. बघायचे क्रिकेट आहे. आत्ता चेंडू हवेत आहे. झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली येत आहेत. निल्सन एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद होईल. सर्व बघा दीपेश मुंडे यांचे आगमन झाले आणि बऱ्याचशा स्पर्धा केजू ज्यावेळी संघात नव्हते ते इन ॲक्शन होते. आता मला वाटतं केजू इन ॲक्शन मध्ये आलेत ते संघाच्या बाहेर गेले. नाही खेळाडू कमी असल्यानंतर गावातील सर्वच खेळाडूंना संधी मिळते. फक्त तुम्हाला काय करायचे टीम सोबत राहायचे संघामध्ये असो नसो आणि फिल्डिंगचा रोल जरी तुमचा असेल तरी तुमची भूमिका महत्त्वाची लक्षात घ्या. कुणाला आलेत इथे विकेट मिळेल का आणि विकेट मिळाली आहे. अनिकेतला अजून एक बॉल अजूनही शिल्लक आहे. चला बॅटर पाठवायचंय. ट्रिक पाहायला मिळेल का या स्पर्धेतील. तरी आपण पाहिलं तर मुख्य गोलंदाज आपण पाहिलं तर तेच तरार कुणाल मुंडे आज नाहीयेत. म्हणजे त्यांची कमी भासली नाहीये. कुणाल मुंडे सुद्धा भरपूर डॉट बॉल टाकतात आणि केजू नेहमी विश्वास दाखवतात ना कुणालवरती. शेवटचा बॉल हॅट्रिक बॉल. हॅट्रिक होणार नाहीये. हॅट्रिकची नोंद झाली असे मात्र अभिनंदन ओमसे आगासन हा सामना जिंकत पुढच्या फेरीमध्ये दाखल झाले. लगेच ड्रॉ आम्ही करणार आहोत. विशाल पाटील आणि कैलास पाटील यांच्याकडनं कल्पेश पाटील यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आणि जुना चेंडू जमा करा ना प्लीज. केलंय मॅन ऑफ द मॅच सांगायचे. स्कोरर मॅन ऑफ द मॅच.